नमस्कार, सरोज कुकिंग वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत फरसबीची भाजी। याला फ्रेंच बीन्स पण म्हणतात। तर ही अशी दोन स्वच्छ कापून घेतलेली आहे बारीक। तुम्ही अजून मोठे सुद्धा लांब लांब ठेवू शकता। त्याच्यात घालण्यासाठी आपण घेतलेला इथे एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून, दोन मिरच्या आहेत उभ्या चिरून घेतलेल्या आहेत। वरून घालण्यासाठी कोथिंबीर आणि खोबरं आहे। फोडणीसाठी जिरं मोहरी हिंग आहे। हे आलं लसूण मिरचीची पेस्ट आहे। मीठ आहे चवीपुरतं। इथे हळद आणि जिरा पावडर आहे थोडा, अर्धा चमचा जिरा पावडर आणि पाव चमचा हळद आहे। इथे दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेत चिरून, आडवे चिरून घ्यायचे तसे बारीक। इथे एक मीडियम साईजचा बटाटा घेतला आहे। भाजीत घालण्यासाठी थोडी मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे। भाजी ही प्रत्येक जणाच्या जेवढ्यामध्ये असतेच, प्रत्येक जणांची पद्धती वेगळीच असते। तर जो तो आपापल्या परीने भाजी डाळ हे सगळं करतच असतात गृहिणी। तर उपासातमध्ये ना चिकन मटण खात नाहीत, तर आपण ना भाज्या खातो, व्हेज खातो। त्या व्हेजमध्ये आज आपण ही भाजी बघणार आहोत कशी करायची ते। तर माझी पद्धत अशी आहे, तर मी आज तुम्हाला ही फरसबीची भाजी दाखवणार आहे। आणि फोडणीसाठी थोडं आपल्याला तेल लागणार आहे। तर आपण इथे गॅसवर आता हे भांडं गरम करत ठेवूया आणि फरसबीची भाजी कशी करायची ती बघूया। आपण गॅस पेटवूया आणि भांडं गरम करायला ठेवूया। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे। याच्यात आपण मुगाची डाळ का टाकतो माहिती आहे, कारण ही फरसबीची भाजी आहे ना ती अगदी मिळून येत नाही, अशी कोरडी कोरडीच असते। म्हणून मुगाची डाळ घातली का थोडीशी भाजीला ओलसरपणा आणि ही भाजी छान लागते। आपलं पॅन गरम झालं, आपण तेल टाकूया थोडं, 2 ते 3 चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे, मोठे 2 ते 3 चमचे। आपलं तेल गरम झालंय, आपण जिरं मोहरी हिंग टाकून घेऊया तेलात। आपली जिरं मोहरी तडतडली, आपण कांदा घालून घेऊया। मिरच्यांचे तुकडे पण घालून घेऊया आणि चांगलं ढवळून घेऊया। आपण कांदा थोडा झाकून ठेवूया, गॅसची फ्लेम कमीच करूया। कांदा थोडा शिजू देत, 2 ते 3 मिनिटांनी आपण बघूया। कांदा आपला छान मऊ झालेला आहे। याच्यात आपण आता ओलं वाटण टाकूया, हे चांगलं ढवळून घेऊया। कांदा झाकून ठेवला ना की चांगला शिजतो। परतून घ्यायचे चांगलं ओलं वाटण। त्याच्यात तुम्ही मिरची वाढवली तरी चालेल, पण मी जास्त मिरची टाकलेली नाहीये। ही भाजी अशी छान लागते मिरची जास्त तिखट पण नाही। आपण याच्यात बटाटा घालून घेऊया। बटाटा चांगला शिजू द्यायचा आणि फरसबी पण आपण घालून घ्यायची। हे चांगलं वाफेवर शिजवायचं आहे दोघांना पण, आणि मग आपल्याला टोमॅटो वगैरे घालायचं आहे, कारण भाजी लगेच शिजत नाही, थोडा वेळ लागतो। आणि थोडा ह्याच्यात मी पाणी घालते।
अगदी थोडं पाणी टाकायचं, 2 चमचे छोटे, आणि याला झाकून ठेवायचं. झाकून ठेवते मी आता. 2 ते 3 मिनिटांनी आपल्याला बघायचं आहे. गॅस आपण स्लोच ठेवलेला आहे. आपण बघूया, आपल्या भाजीने थोडा रंग बदललाय. आता आपण याच्यात हळद वगैरे घालून घेऊ, टोमॅटो घालून घेऊया. आधी मीठ टाकतो याच्यात. मीठ तुम्हाला चवीपुरतंच टाकायचं आहे. हळद आणि जिरा पावडर, टोमॅटो, धुवून घेतलेली स्वच्छ मुगाची डाळ, चांगलं ढवळायचं आपल्याला. थोडी कोथिंबीर घालायची आणि आपल्याला भाजी पुन्हा वाफेवर ठेवायची. मी पाणी घातलेलं नाही, तुम्ही बघू शकता. पाण्यात आधीच्या ज्या वाफेच्या पाण्यावरच आपल्याला भाजी शिजवायची. तर थोड्या वेळाने आपण 2 ते 3 मिनिटांनी पुन्हा बघूया. गॅस आपण कमीच ठेवलेला आहे. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. आता आपण याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे, अगदी थोडं, आणि पुन्हा झाकून ठेवायची आहे. कारण आपल्याला ही डाळ थोडी अजून शिजवायची आणि बटाटे. आपली भाजी खाण्यासाठी रेडी. तर आपण आता थोडंसं पाणी टाकलंय, अजून थोडंसं पाणी टाकूया. अगदी थोडं थोडं टाकायचं आहे आपल्याला डाळी आणि बटाट्यासाठी. आणि थोडं ओलं खोबरं घालून घ्यायचं. तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल, पण ह्यानी ओल्या खोबऱ्याची टेस्ट खूप छान येते. तर आपल्याला एक 5 मिनिटं ही भाजी अशीच झाकून ठेवायची. आपली भाजी खाण्यासाठी रेडी. आपण बघूया. वाव, आपली भाजी आता खाण्यासाठी रेडी झालेली आहे. बघूया, बटाटा पण चांगला शिजलेला आहे. आणि ही याची मुगाची डाळ आहे ना, ती आपल्याला एवढीच शिजवायची आहे, जास्त मऊ करायची नाही. ही डाळ आहे ना अशीच ठेवायची आपल्याला, एकदम फुटून नाही द्यायची तिला. तर आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे. खूप छान लागते. चपाती बरोबर, डाळ भात कढी काय केली ना त्याच्याबरोबर खूप छान लागते आणि टेस्टी लागते एकदम. तर आपण आता ही काढून घेऊया. आणि ही भाजी टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा छान आहे. आणि चवीला तर एकदम अप्रतिम लागते. तर आपली ही मिरचीवरची फरसबीची भाजी मस्तपैकी तयार आहे खाण्यासाठी. भाकरी बरोबर, चपाती बरोबर, डाळ भाताबरोबर खूप छान लागते. तुम्ही पण करा आणि मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या. थँक्स फॉर वॉचिंग.